नमस्कार, मी डॉक्टर अजय विलासराव अवचार, इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट इन आयुर्वेदा आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचे आजच्या प्रोग्राममध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? ओके. तर मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो, ज्यामधून आपल्याला उत्तम पद्धतीने सर्व गोष्टी कळायला मदत होईल. सो गर्भसंस्कार. तर आज आपण बघणार आहोत की गर्भसंस्कार म्हणजे काय? आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी गर्भसंस्कार म्हणजे काय याबद्दल बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असतात. परंतु आपल्याला त्याचे पूर्ण महत्त्व किंवा पूर्ण नॉलेज हे आपल्याला त्याचं आतापर्यंत नसतं. ओके. तर आज आपण बघणार आहोत गर्भसंस्कार म्हणजे काय? तर भारतीय वेदशास्त्रानुसार माणसावरती जन्मापासून तर मरेपर्यंत असे एकूण 16 संस्कार केले जातात. हिंदू संस्कृतीमध्ये या संस्कारांना खूप महत्त्व असे आहे. तर त्यापैकी जे 16 संस्कार आहेत, पैकी जे 3 संस्कार आहेत, ते बाळ पोटामध्ये असतानाच केले जातात. या 3 संस्कारांना मिळूनच गर्भसंस्कार असे म्हणतात. यामध्ये प्रथम संस्कार येतो गर्भाधान संस्कार. त्यानंतर द्वितीय संस्कार पुंसवन संस्कार आणि तृतीय संस्कार सीमंतोनयन संस्कार. या तिन्ही संस्कारांचा अंतर्भाव हा गर्भसंस्कारामध्ये केलेला आहे. स्त्रीला गर्भधारणा व्हावी यासाठी केल्या जाणाऱ्या पहिल्या संस्काराला गर्भधारण संस्कार असे म्हटले जाते. हे संस्कार आपण नंतर बघणारच आहोत एक एक करून. जन्माला येणारं बाळ हे सर्वगुण संपन्न व्हावं अशी प्रत्येक मातापित्यांची मनापासून इच्छा असते. पण त्यासाठी आपण नेमकं काय करतो हे आपल्याला काही माहीत नसते किंवा करायचे असलं तर कसं करावं याची आपल्याला मुळात कल्पनाच नसते. त्यामुळेच गर्भसंस्काराबद्दल आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे मतमतांतर आहेत, गैरसमज आहे, की गर्भसंस्कार म्हणजे हा एखादा होम हवन करून फक्त एखादा धार्मिक विधी केला जात असावा. तर गर्भसंस्कार हा आता हा आता फक्त एक धार्मिक विधी उरलेला नाही. तर त्याला वैज्ञानिक आणि वैद्यकीय स्वरूपातूनही त्याला एक खूप मोठं असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये गर्भसंस्कारामध्ये होम हवन, विधियुक्त पूजन करून त्या सर्व गोष्टी केल्या जायच्या. परंतु आता या काळामध्ये ह्या सर्व काही गोष्टी शक्य नसल्यामुळे गर्भसंस्कार एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर गर्भधारणा झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या प्रत्येक पेशीपासूनच बाळावरती संस्कार होत असतात. जे काही प्रत्येक न्यूरॉन्स बनतात, ज्या काही प्रत्येक सेल्स बनतात, तर त्या प्रत्येक सेल्सपासून न्यूरॉन्सपासूनच गर्भावरती संस्कार व्हायला सुरुवात होत असते. ही गोष्ट आपल्याला माहीत असो किंवा नसो, त्याचा त्या होणाऱ्या गर्भावरती, त्या बाळावरती कुठल्याही पद्धतीचा फरक पडत नाही. तुम्ही गर्भसंस्काराचे आचरण करा अथवा नका करू, तरी आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत, जे संस्कार करणार आहोत, ते ऑटोमॅटिकली त्या बाळावरती होतच राहतात. आलं लक्षात? तर बाळ जन्माला येण्यापूर्वी मातेच्या मनामध्ये बाळाच्या भविष्याविषयी जे काही शुभ-अशुभ विचार असतील, त्याचप्रमाणे जन्माला येणारं बाळ हे घडत असतं. आलं लक्षात? तर त्याचमुळे भारतीय विविध शास्त्रानुसार जन्माला येणारं बाळ याची सांस्कृतिक मूल्यमापन म्हणजेच काय तर गर्भसंस्कार नैतिकता, जीवनमूल्यांचे अवलोकन या करण्यालाच गर्भसंस्कार असे म्हणतात. गर्भसंस्काराचं एका ओळीत जर भाषांतर करायचं म्हटलं किंवा सांगायचं म्हटलं तर सरळ-सरळ 90 वर्षाचं काम हे फक्त 9 महिन्यामध्ये पूर्ण करणे. आलं लक्षात? म्हणजेच काय, की 9 महिन्यामध्ये 90 वर्षाचं काम पूर्ण करणे. आलं लक्षात? म्हणजे त्या शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. संत तुकाराम महाराज असं म्हणतात, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे जर आपल्याला फळ हे चांगलं उत्तम प्रतीचं पाहिजे, चविष्ट पाहिजे, तर ते ज्या बीजापासून उत्पन्न झालेलं आहे, ते बीज सुद्धा तशाच पद्धतीचं शुद्ध बीज असणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, की जर आपल्याला एक रसदार चविष्ट असा आंबा खायचा, तर तो आंबा ज्या झाडापासून निर्मित झालाय आणि ते झाड ज्या बीजापासून निर्मित झालंय, ते बीजही कसं लागेल?
त्याच गुणांनी युक्त लागेल ना. जर त्या बीजामध्ये जर ज्या फळाचे चविष्ट, नंतर रसदार, गोड हे गुणधर्म जर त्या बीजामध्येच जर नसतील, तर त्यापासून उत्पन्न होणारे झाड आणि त्यापासून मिळणारे जे फळ आहे त्यामध्ये हे गुण येतील का? तर अजिबातच नाही. त्याचप्रमाणे जर आपल्याला सर्व गुण संपन्न असे सुसंतान पाहिजे असेल, तर त्यासाठी सर्वात महत्वाचं अगोदर हे आहे, की बीजावरती संस्कार करणं. बरोबर? कारण जर बीज जर त्या पद्धतीचं, त्या क्वालिटीचं नसेल, म्हणजे शुक्राणू जर सर्व गुण संपन्न नसतील, तर होणारं बाळ हे की पूर्वीच्या असलेल्या बीजाप्रमाणेच होईल. त्यासाठी सर्वप्रथम शुक्र आणि आर्त या दोघांचीही शुद्धी करणं अतिशय महत्वाचं आहे. पुरुष बीज आणि स्त्री बीज हे जर आपण सर्व गुण संपन्न बनवले, तर येणारं बाळ हे सुद्धा सर्व गुण संपन्नच राहील. जेव्हा पती पत्नी संतान प्राप्तीची इच्छा प्रगट करतात, तेव्हाच खरं तर गर्भसंस्काराच्या अलौकिक वाटचालीला सुरुवात होते. तुम्हाला माहिती आहे का, की बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास हा 80% विकास हा बाळ गर्भामध्ये असतानाच होतो. त्यानंतर उर्वरित 15% विकास हा बाळाच्या वयाच्या फक्त 3 वर्षापर्यंत होतो आणि त्यानंतर उर्वरित 5% विकास हा त्याच्या आयुष्यभर होत असतो. आणि आपण फोकस केव्हा करतो? बाळ 3 वर्षाचं, 5 वर्षाचं झाल्यानंतर. मग आपण त्याला नाही मला हे करायचं, याच्यामध्ये हे मला क्वालिटीज पाहिजे, हे गुण मला पाहिजेत. मग त्यासाठी आपण त्याला प्रेशराईज करतो. त्याच्यावरती आपण जास्त फोकस देणं सुरू करतो. पण जेव्हा खरी वेळ आहे, की जेव्हा 85% आपल्या हातात आहे, ते आपण सोडून देतो आणि उर्वरित 5% मागे आपण धावतो. त्यामुळे आपण बाळावरती प्रेशर टाकतो. मग त्याचा त्याला विनाहकच त्रास होतो. आणि आता आधुनिक विज्ञानाने सुद्धा हे मान्य केलंय, की बाळाचा 80% विकास हा मातेच्या गर्भामध्येच होतो. मग त्यामुळं गर्भसंस्काराद्वारे या 80% विकासावरती आपल्याला कसा भर देऊन त्या आपल्या बाळामध्ये उत्तम प्रकारच्या क्वालिटीज, गुण आपण आणू शकतो. त्या सर्व गोष्टींवरती लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. गर्भसंस्काराचे काही ऐतिहासिक उदाहरणं सुद्धा आहेत, की ज्यातून आपल्याला निश्चितच गर्भसंस्काराचे महत्त्व हे कळू शकेल. तर त्यामधलं पहिलं उदाहरण आहे, ते म्हणजे अभिमन्यू आणि सुभद्रा. अभिमन्यू आपल्यापैकी सर्वांना माहितीच आहे. तर अभिमन्यूच्या बाबतीमध्ये महाभारतामध्ये एक गोष्ट सांगितली जाते, की जेव्हा महाभारताचं युद्ध होण्याअगोदर जेव्हा एकदा श्रीकृष्ण पांडवांना युद्धकलेबद्दल ज्ञान देत होते, सांगत होते. त्याच वेळेस सुभद्रा सुद्धा तिथे होती आणि सुभद्रा त्यावेळेस गर्भवती होती. त्यावेळेस युद्धकलेबद्दल सांगत असताना श्रीकृष्णांनी चक्रव्यूह कसे निर्माण करायचे, त्याचे भेदन कसे करायचे आणि त्यातून वापस कसे यायचे, याबद्दलची कला सांगत होते. त्यावेळेस सुभद्रा ही तेथेच असल्यामुळे ती ही सर्व कथा ऐकत होती आणि साहजिकच मातेचे अनुकरण हे बाळ करत असते. माता जे जे काही करते, जे ऐकते, जे बोलते, ते सर्व काही बाळ ऐकत असतं. तर याचप्रमाणे जेव्हा श्रीकृष्ण पांडवांना कथा सांगत होते, तर तेव्हा सुभद्रा ही सुद्धा ती कथा ऐकत होती. त्यामुळेच तिचं बाळ सुद्धा म्हणजे अभिमन्यू ही कथा ऐकत होतं. चक्रव्यूह निर्माण कसं करायचं, चक्रव्यूहाचं भेदन कसं करायचं, हे श्रीकृष्ण जेव्हा सांगत होते, तेव्हा सुभद्रा ही कान देऊन ऐकत होती. पण त्यानंतर काय झालं, की सुभद्रेला झोप लागली आणि त्यानंतर श्रीकृष्णांनी पांडवांना चक्रव्यूहाचं भेदन केल्यानंतर वापस कसं यायचं, ही कला सांगत होते. पण तेव्हा सुभद्रा झोपली होती, त्यामुळे साहजिकच बाळ सुद्धा झोपले आणि त्यामुळं चक्रव्यूहातून बाहेर येण्याची कला हे अभिमन्यू ऐकू नाही शकलं, त्यामुळे ते शिकू नाही शकलं. आणि ज्यावेळेस महाभारतामध्ये एक वेळ आली, की जेव्हा चक्रव्यूहाचं भेदन करण्याला अभिमन्यूशिवाय दुसरा कुणीही पर्याय नव्हतं. त्यावेळेस अभिमन्यू समोर जाऊन चक्रव्यूहाचं भेदन केलं. कारण त्याने ते पोटामध्ये शिकलेलं होतं. त्यानंतर पण त्याला चक्रव्यूहाचं भेदन केल्यानंतर बाहेर कसं यावं, ही कला अवगत नसल्यामुळे तो तिथेच ठार मारला गेला. जर सुभद्रेने पूर्ण कथा ऐकली असती,
झोपली नसती त्यावेळेस, तर अभिमन्यू निश्चितच चक्रव्यूहाचे भेदन करून त्यातून बाहेर सुद्धा आला असता. बरोबर? त्यानंतरची दुसरी कथा आहे महाराष्ट्राचे आपले कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर आपल्या भारतावरती मुघलांचं अधिराज्य गाजवण्याला सुरुवात केली होती. सगळीकडे फक्त मुघलांचंच अधिराज्य होतं. त्यामुळे मुघलांच्या अत्याचारामुळे प्रजा ही अतिशय त्रस्त झालेली होती. हे सर्व पाहून जिजाबाईंना खूप त्रास व्हायचा. त्यांचे त्यांच्या मनामध्ये नेहमी असा विचार यायचा की या मुघलांपासून प्रजेची सुटका व्हावी, त्यासाठी एखाद्या सत्पुरुषाचा जन्म होणे आता अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर जिजामाता या गर्भवती राहिल्या. जिजामाता गर्भवती राहिल्यानंतर जिजामातांनी या मुघलांपासून सोडवण्यासाठी एका सत्पुरुषाचा जन्म हा आपल्याच पोटी झाला पाहिजे, असे मनोमन विचार करायला सुरुवात केली व त्याप्रमाणे ते वागतही गेल्या. त्यानंतर जिजामातांना जेव्हा डोहाळे लागले, तर ते डोहाळे कशाचे लागले माहितीये? दांडपट्टा चालवण्याची, घोडेस्वारी करण्याची, तलवारबाजीची आणि या सर्व क्रांतिकारी विचारामुळे, या डोहाळ्यामुळे त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म झाला. जन्मानंतरही छत्रपती शिवाजी महाराज या प्रत्येक गोष्टींचा सराव करत राहिले. पण त्यांना ती गोष्ट करायला अतिशय सोपे वाटत गेले. त्यांना ती गोष्ट कोणतीच गोष्ट अवघड नाही झाली. कारण ते गर्भामध्ये असताना या सर्व गोष्टी पूर्वीपासूनच शिकलेले होते व त्यातूनच शिवाजी महाराजांकडून स्वराज्याची निर्मिती झाली. आलं लक्षात? त्यानंतर आपण तिसरं उदाहरण एक बघणार आहोत की ते म्हणजे स्वामी विवेकानंद आणि त्यांची माता भुवनेश्वरी. तर स्वामी विवेकानंद एकदा त्यांच्या मातेला प्रश्न विचारतात की माता, माझ्या जन्मा अगोदर मी कुठे होतो? तर त्यावरती त्यांच्या माता भुवनेश्वरी म्हणतात की बाळा, तू तुझ्या जन्मा अगोदर माझ्या विचारांमध्ये होतास. आणि भुवनेश्वरी माता ह्या सुद्धा ध्यान साधनेमध्ये पारंगत होत्या. त्यामुळे साहजिकच स्वामी विवेकानंदांवरती पण पोटामध्ये असतानाच ध्यान साधनेचे संस्कार झाले व त्यानंतर त्यांनी ध्यान साधना ही पूर्ण विश्वामध्ये पोहोचवली व ध्यान साधनेचे महत्त्व पोहोचवले. तर हे सर्व जे काही होऊ शकले ते पोटामध्ये स्वामी विवेकानंद गर्भामध्ये असतानाच जशी माता विचार करत होती त्या पद्धतीनेच हे सर्व काही घडत गेलं. आत्ताच हे झाले सर्व पुरातन विचार. आताच एक तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण सांगतो. तुम्हाला सायना नेहवाल माहिती आहे प्रत्येकाला, बरोबर? तर सायना नेहवाल ही ज्यावेळेस पोटामध्ये होती तिच्या आईच्या, त्यावेळेस तिची आई सुद्धा एक नॅशनल चॅम्पियन होती. तर त्यांनी 8व्या महिन्यामध्ये सुद्धा बॅडमिंटन खेळणं हे सुरू ठेवलं होतं. तर सायनाचे वडील म्हणायचे, "नाही, तू हे खेळू नकोस. आता या पद्धतीने खेळणं हे तुझ्या आरोग्यासाठी योग्य नाही." तेव्हा त्या म्हटल्या, की "नाही, मला माझ्या मुलीला वर्ल्ड चॅम्पियन बनवायचंय. त्यासाठी मला तिला ती गर्भामध्ये पोटामध्ये असतानाच मला तिला बॅडमिंटन खेळणं हे शिकवावंच लागणार आहे." आणि ते खेळतच राहिल्या. त्यामुळं काय झालं, की ज्यावेळेस सायना जन्माला आली, त्यानंतर तिच्या मातेने साहजिकच तिच्याकडे सर्व गोष्टी त्या करून निश्चितच घेतल्या. पण तिने कठोर अशी मेहनतही घेतली. पण तिने या सर्व काही गोष्टी पोटामध्ये शिकलेल्या होत्या आणि तिच्या आईची अशी प्रबळ अशी इच्छा होती, की ती वर्ल्ड चॅम्पियन होणारच. तीच तिच्या मनावरती बिंबवल्या गेली आणि त्यानंतर येत्या काळात तिला बऱ्याचशा चढ-उतारीला सामनाही करावा लागला. पण तरीही ती एकमेव भारतीय महिला ही वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली आहे. हे सर्व जे काही झालंय म्हणजे तिला अतिशय सोपं गेलं, ते फक्त गर्भसंस्कारामुळे झालं. बरोबर? आता आपण बघणार आहोत, की गर्भसंस्काराचे नेमके काय फायदे आहेत? तर गर्भसंस्काराचे तसे अनेक फायदे आहेत, की गर्भधारणा झाल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत केल्या जाणाऱ्या संस्कारांना गर्भसंस्कार म्हणतात. हे तर आपण बघितलंच आहे. आपण जेव्हा बाळासाठी प्लॅनिंग सुरू करतो, खरं तर त्याच वेळेस गर्भसंस्काराची सुरुवात होते. आणि हे नकळत होते. पण जर आपण त्यासाठी प्लॅनिंग अगोदरपासून सुरुवात केली, गर्भसंस्कार करण्यास सुरुवात केली, किमान 3 महिने अगोदरपासून,
तर ते अधिक फायदेशीर ठरते. आईवर आणि बाळावरती चांगला परिणाम होतो. तो कसा होतो? तर गर्भधारणा झाल्यापासून प्रसूतीपर्यंतचा सर्व काळ हा प्रत्येक महिलासाठी अतिशय सुखद असा काळ आहे. परंतु या काळात गर्भवतीची स्त्री जर मन प्रसन्न आणि उत्साही असेल तरच त्याचा गर्भावरती चांगला परिणाम होतो. पण त्या काळात गर्भवती महिला कसा विचार करते, तिच्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे, तिचे आहार-विहार कसा आहे, तिचे डोहाळे कसे पुरवल्या जातात, तिच्या नातेवाईकांशी असलेले नातेसंबंध कसे आहेत, या सर्व गोष्टींचा बाळावरती परिणाम होत असतो. कारण गर्भातील बाळ हे आजूबाजूचे वातावरण, त्याच्या आई-वडिलांचे संवाद या सर्व गोष्टी ऐकत असतं आणि त्यामुळेच त्याच्यावरती कळत-नकळत अनेक संस्कार या माध्यमातून होत असतात. यासाठीच हे संस्कार योग्य पद्धतीने आणि चांगले असावेत याची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक असतं. गर्भसंस्कार आयुष्यभरासाठी उपयुक्त आहेत. जे संस्कार बाळाला गर्भात असताना होतात, त्याचा परिणाम त्या आयुष्यभर त्याच्या मनावर आणि शरीरावर होत असतो. कारण समजा जर बाळ पोटात असताना एखाद्या स्त्रीचा छळ झाला, तर त्या बाळावरती काय परिणाम होतील? त्या मातेची मानसिक स्थिती कशी असेल? तर त्या मानसिक स्थितीमुळे त्या बाळावरती त्याचे काय परिणाम होतील? आणि आता तर हे अ, विज्ञानाने सुद्धा स्पष्ट केलेले आहे, की जर एखादी आई जर रडत असेल, विचार करत असेल, चिंता करत असेल, तर तो क्रोध करत असेल, तर तेवढ्या काळापुरतं बाळाच्या बुद्धीचा विकास हा थांबतो. जर एखादी माता अर्धा तास जर खूप जास्त प्रमाणात विचार करत असेल, क्रोध करत असेल, चिडचिड करत असेल, तर त्या अर्ध्या तासापर्यंत बाळाच्या न्यूरॉन्स सेल्सची गती थांबते, त्याचा विकास थांबतो. आणि जर हे असं जर सतत जर घडत गेलं 9 महिने, तर येणारं बाळ हे कमी बुद्धिमत्तेचं, क्रोधी, चिडचिड करणारं, आज नेहमी आजारी पडणारं असं होईल. हे आपल्याला परवडणारं आहे का? तर निश्चितच नाही. आणि याच्यावरती अनेक प्रकारे संशोधन सुद्धा झालेलं आहे. आपण नेहमी असं बघतोच, की शिक्षकाचा मुलगा शिक्षक, डॉक्टरचा डॉक्टर, वकीलचा वकील, इंजिनिअरचं इंजिनिअर. हे कसं काय होतं? त्याचं एकमेव कारण असतं, की त्याचे जीन्स हे तर त्याला तेवढे प्रभावी ठरतातच. पण त्याचबरोबर आपल्या घरामधील वातावरण कसं आहे, आजूबाजूचं सर्व हे आपण त्याविषयीच बोलत असतो, वागत असतो. त्यामुळे त्याचा थेट संबंध हा गर्भावरती होत असतो व त्यावरती तसे संस्कार होतात. व बाळ जन्माला आल्यानंतरही त्याच गोष्टी समोर आल्यामुळे तो मुलगा त्या पद्धतीचा बनण्याचं धाडस करतो. सर्व गुण संपन्न बाळ. गर्भवती महिला जसा विचार करते त्याचप्रमाणे तिच्या पोटातील बाळ हे त्याचं अनुकरण करत असतं, त्यावरती संस्कार होत असतात. साहजिकच जर अशा महिलेने सतत तिचं बाळ बुद्धिमान व्हावं, मनमिळावू, तेजस्वी, कर्तृत्ववान, सर्वांवर प्रेम करणारं, हुशार, शक्तिमान, भाग्यशाली व्हावं, असा जर विचार जर करत राहिलो, तर तिच्या पोटी सर्वगुण संपन्न बालक येणार का नाही येणार? निश्चितच येईल. निश्चितच त्यामधले बरेचसे गुण जसं आपण विचार करतो, ते सर्व गुण बाळामध्ये उत्पन्न होतीलच होतील. गर्भसंस्कारामुळे आपल्या विचारामध्ये अधिक प्रमाणात सकारात्मकता उत्पन्न होते व त्याचा थेट संबंध हा आपल्या बाळाशी असतो. त्यासाठी गर्भसंस्कार हे खूप उपयुक्त होतात. गर्भसंस्कार केल्यामुळे आईच्या स्वभावातही बदल होतो. मला एक सांगा तुम्ही, की गर्भधारणा झाल्यापासून स्त्रीच्या मनात प्रेम, मातृत्वाची भावना निर्माण झालेली असते. मात्र गर्भसंस्कार केल्यामुळे गर्भवतीचे स्त्रीचे मन आणि व्यक्तिमत्वात खूप अधिक प्रमाणात चांगले बदल होतात. जर एखाद्या गर्भवती स्त्रीने वारंवार संगीत ऐकलं, तिला आवडेल असे गाणे ऐकले, आवडेल अशा कृती केल्या, तर साहजिकच तिचं मन आनंदी राहील. आणि जर तिला नकोशा असणाऱ्या गोष्टी जर तिच्या समोर कंटिन्यू सतत घडत राहिल्या, तर तिची चिडचिड होत राहणार. हे साहजिकच आहे. आणि गर्भवती होण्याचा हा जो काळ आहे, तो एक अतिशय वेगळ्या-वेगळ्या स्टेजमधून स्त्रियांना जावं लागतं. अनेक मेटाबॉलिझम हे बदलत असतात. अनेक हार्मोन्स हे बदलत असतात आणि त्या हार्मोन्सचा प्रभाव हा आपल्या शरीरावरती, त्याचप्रमाणे मनावरती सुद्धा होत असतो. त्यासाठी त्या काळामध्ये मातेने शांत राहणं, आनंदी राहणं हे अतिशय आवश्यक असतं.
आता आधुनिक प्रयोगातून सायन्समधूनही हे सिद्ध झालेलं आहे, की गर्भातील बाळ हे आईच्या माध्यमातून ऐकू शकतं, समजू शकतं आणि त्यासाठी एक सोनोग्राफी करण्यात आली होती. हं. सोनोग्राफी करत असताना गर्भवती मातेला एक सुई टोचली. हं. एक सुई टोचली, तर तिला त्रास झाला. तिला त्रास झाला, तर त्याच वेळेस रेकॉर्डिंग्समध्ये असंही लक्षात आलं, की बाळाला सुद्धा त्रास झाला. किंवा जेव्हा आईला सुई टोचली, तर ती सुई टोचल्यामुळे जेवढा त्रास आईला झाला, त्यापेक्षा अधिक त्रास हा बाळाला झाला. म्हणजे यावरून आपण स्पष्ट करू शकतो, की या सर्व बाह्य परिणामांचा बाळावरती कसा परिणाम होतो. मातृत्व हे एक वरदान आहे, जे प्रत्येकालाच मिळत नाही. तुम्हाला मिळालं हे तुमचं भाग्य आहे. आणि प्रत्येक गर्भवती एका तेजस्वी बाळाला जन्म देऊन आपले जीवन सार्थक करत असते. दुर्भाग्यपूर्वक या संवेदन स्थितीला गर्भवती महिला, कुटुंब, समाज हे सर्वच कळत-नकळत दुर्लक्ष करतात. गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या बुद्धीचा विकास हा गर्भवती मातेच्या आहार, विहार, आचार, विचार, बाह्य वातावरण यावरती अवलंबून असतो. आणि गर्भस्थ बाळाच्या न्यूरॉन सेल्सने बनलेले असतं. जर मस्तिष्कामध्ये न्यूरॉन सेल्सची मात्रा जेवढी अधिक असेल, तेवढं स्वाभाविकच बाळाची बौद्धिक कार्यक्षमता ही अन्य बाळांपेक्षा निश्चितच उत्तम असते. आजच्या कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये आपल्याला बुद्धीला मस्तिष्काचं हार्ड डिस्क म्हणू आपण. ठीक आहे. ही बाळाची हार्ड डिस्क गर्भवतीच्या मस्तिष्कासोबत नाळेच्या सहाय्याने जोडलेली असते. त्यामुळेच गर्भवतीच्या आचार, विचार, भावना, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन या सर्वांचं गर्भातील बाळाशी आईकडून देवाण-घेवाण होत असते. परिणामतः जेव्हा हे बाळ जन्माला येतं, तेव्हा ते एक विशेष व्यक्तिमत्व घेऊनच जगामध्ये येते. पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो जे पिंडी आहे, तेच ब्रह्मांडामध्ये आहे. जे पोटामध्ये आहे, तेच ब्रह्मांडामध्ये आहे. जैसे सोचे वैसे पावे. म्हणून गर्भवती माता जसा विचार करणार, तसेच आपल्याला फळ मिळणार. गर्भसंस्काराच्या पालनामुळे अनुवंशिक रोगांना सुद्धा नियंत्रित केल्या जाऊ शकते. हे सुद्धा आता सायन्सने सिद्ध केलंय आणि हे पूर्वीपासून आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहेच. पण त्यावरती आपण विश्वास ठेवत नव्हतो. पण आता आधुनिक विज्ञानाने सुद्धा हे स्पष्ट केलंय, की गर्भसंस्काराच्या पालनामुळे अनुवंशिक आजार सुद्धा आपण गर्भामध्येच घालवू शकतो. जे गुण माता-पित्यामध्ये नाहीत, पण ते आपल्याला आपल्या बाळामध्ये आणायचे. आपण डॉक्टर नाही, आपण इंजिनिअर नाही, पण आपल्याला आपल्या मुलाला डॉक्टर, इंजिनिअर, कलेक्टर करायचंय. तर त्यासाठी जे काही गुण लागणार, ते गुण आपण आपल्या बाळ गर्भामध्ये असतानाच आपण निश्चितच टाकू शकतो. आणि हे फक्त गर्भसंस्काराने शक्य होऊ शकतं. गर्भसंस्काराच्या पालनाने बाळाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उत्तम पद्धतीने विकास होतो. गर्भसंस्काराच्या ज्ञानाद्वारे गर्भाधान प्रक्रिया, उत्तम वेळ, पद्धती, उत्तम आहार, विहार, आचार यांची आवश्यक माहिती मिळते. गर्भसंस्कारामध्ये ऐकले जाणारे संगीत याचा खूप अधिक प्रमाणात बाळाच्या ब्रेनवरती, न्यूरॉन सेल्सवरती खूप उत्तम पद्धतीने परिणाम होतो.